नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। अंबादास दानवे यांच्या टीकेला मंत्री संजय शिरसाट यांच्या टीकेनेच प्रत्युत्तर। तर खोक्यावरती विकणारे लोक माझ्यावरती बोट दाखवत गुवाहाटीला कशासाठी गेले होते असं म्हणत इम्तियाज जलील यांचा मंत्री शिरसाटांवरती हल्लाबोल। आता बघूया सविस्तर बातम्या। मंत्री संजय शिरसाट फोन करून धमक्या देत असल्याचा आरोप शिवसेना उभाटा गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला होता। त्यावरती पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जोरदार टीका करत प्रत्युत्तर दिलं। तुम्हीच ऐका काय म्हणाले आहेत संजय शिरसाट। महानगरपालिकेमध्ये निवडणुकीच्या वेळेला अनेक उमेदवार फॉर्म भरतात। त्या ठिकाणी असलेले संबंध किंवा त्या ठिकाणी असलेली लोकप्रियता ही त्या स्थानिक लोकांना माहिती असते। म्हणून निवडणूक लढवून हरण्यापेक्षा एखाद्याला पाठिंबा देऊन जर त्याला निवडून आणत असेल तर यात गैर काही नाहीये। निवडणूक आयोगाने जो काही आदेश दिला निश्चितच त्याच्या त्या पद्धतीने ते चौकशी करतील। त्यात काय जर चुकीचं ठरलंच तर त्याचे नगरसेवक पदही जाईल। म्हणून धाकधूक होण्याचं काही कारण नाही। हे आता झालंय का? नगरपालिकेला सुद्धा निवडणुकीमध्ये अशा अनेक ठिकाणी असे प्रकार झालेले आहेत की ज्या ठिकाणी लोकांनी बिनविरोध सुद्धा निवडून दिलेले नगरसेवक आहेत। म्हणून हे निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून येऊ नये असं काही नसतं, परंतु ज्यांची ताकदच नाही, ज्यांची कुवतच नाही, ज्यांना नगरसेवकासाठी उमेदवार मिळत नाही असे लोक आता आरोप करतायत आणि निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतलेली आहे। म्हणून जे होईल ते निवडणूक आयोग ठरवेल। मग त्यांनी ठरवल्यानंतर सुद्धा निवडणूक आयोगावर आरोप करण्यापर्यंत तुमची मजल जाणार हे आम्हाला माहिती आहे। म्हणून जनतेचा कौल हे मानायला पाहिजे आणि त्या पद्धतीने ही निवडणूक सुद्धा जी चाललेली आहे ती अक्षरशः निवडणूक आयोगाच्या निर्देश जे आहेत त्यानुसार चाललेली आहे। खोक्यावर विकणारे लोक माझ्यावरती बोट दाखवतात असं म्हणत हे मंत्री संजय शिरसाट गुवाहाटीला कशासाठी गेले होते असा प्रतिप्रश्न एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला। जलील यांच्यावरती शिरसाट यांनी टीका केली होती। प्रत्युत्तरात त्यांनी जोरदार हल्ला केला की जेव्हा एका मुख्यमंत्री एका लहान मुलीशी म्हणजे एका युतीचा ते बुरखा आपल्या हातातून काढून घेतो ते एक निंदनीय गोष्ट आहे। त्याची खूप जोरात निंदा व्हायला पाहिजे होती किंवा त्यांच्यावर ऍक्शन व्हायला पाहिजे होतं। मुख्यमंत्री असेल पण न्याय सगळ्यांसाठी आहे, कानून सगळ्यांसाठी आहे। त्याच्या नंतर उत्तर प्रदेशचा एक मंत्री हे म्हणतो कि इतना बड़ा बवाल करने का क्या है करके। अगर वो उनका हाथ इधर उधर चले जाता था तो क्या करते थे? आम्ही म्हटलं तुमचे हात तोडून दुसऱ्या हातात दिले असते आम्ही। आणि फक्त ती मुलगी जी आहे ते मुस्लिम आहे नाही, ती कोणतीही मुलगी कोणत्याही जाती कोणत्याही धर्माच्या बाबतीत एका मुलीच्या बाबतीत त्यांनी असं बोललं असतं तर आमचं उत्तर तेच असलं असतं। पण हे जे मंत्री साहेब बोलत आहे ना की एमआयएम पक्ष, हे संजय शिरसाट साहेब गुवाहाटीला कशाला गेले होते? ते कामाक्षी देवी मंदिराच्या पाया पडण्यासाठी, मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी गेले होते की हो साहेब ज्या पक्षाने मला इतकं मोठं केलं त्याच्याशी मी प्रामाणिक राहणार आहे। खोक्यामध्ये विकणारे लोक माझ्यावर बोट दाखवणार। आता मी बोलायला सुरुवात केली की खोके कुठून किती घेतले होते, कसे घेतलेले आहे, गोरगरीब एससी समाजाची जमीन कशा आपल्या मुलाच्या नावावर बळकावून ठेवलेले आहे, एमआयडीसी जमीन कशा आपल्या पदाचा दुरुपयोग करून तुम्ही आपल्या खिशात टाकलेली आहे। आणि पुन्हा जेव्हा निवडणूक आली तर आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं की नाही माझ्या मुलीला तिकीट द्यायचं आहे, माझ्या मुलाला तिकीट द्यायची आहे। त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगतो की आता गोट्या खेळा तुम्ही आणि त्यांच्या घराच्या समोर जाऊन जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबादचे नारे लावा तुम्ही अजून पुन्हा 5 वर्षासाठी। ठाकरेंच्या शिवसेनेच्या निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे याबाबत कशी माहिती शिवसेना उभाटा गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची म्हणजे
उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखालील पक्षाची जबरदस्तपणे मांडणी चालली आहे, खूप जोरात चालली आहे. आणि तुम्हाला सांगतो की लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे. मशाल 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 मशाल, पूर्वी कसं धनुष्यबाण असायचं, आता मशाल मशाल मशाल. आता लोकांना कळलं की मशाल ही निशाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आहे, हे आता कळलं. नाही मागच्या वेळेस माझे 1 लाख मतं गेले ना लोकसभेमध्ये, तसं आता होणार नाही. यावेळेस मात्र त्या ठिकाणी सर्वांनी आता मशाल मशाल केलेली आहे. दुसरं म्हणजे तुमच्या काही उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यासाठी मंत्र्यांनी त्रास दिला, धमक्या दिल्या असं देखील ऐकायला मिळालं. आणि हा आरोप जो आहे तो संजय राऊत यांनी केला, अंमलदारांनी केला. नाही, मी स्वतः ते एक बाईटमध्ये सांगितलं होतं की तुम्ही तुमचे लोक सांभाळा. तुमचे लोक उपोषण करू लागले, काळं फासू लागले, हे त्यांना सांभाळा. तुम्ही आमच्याकडे कशाला येता? तुम्ही लोक सांभाळता आमचे लोक कशाला फोडता? म्हणून त्या ठिकाणी भागवत कराडला सुद्धा बोललो होतो, बाकी शिंदे सेनेच्या काही लोकांनाही बोललो, म्हटलं बरोबर नाही. आता बस झालं, तुमचे लोक सांभाळा. तुमची दगडफेक होऊ राहिली, काय होऊ राहिली, कशाला? अजून काही व्हायचं असेल तर अजून तुम्हाला हे होईल, पण तुम्ही इथे डिस्टर्ब करू नका, तुम्ही तुमचं काम करा. स्थिर सर्वेक्षण पथकाची कारवाई दरम्यान गोलवाडी रोड परिसरात वाहन तपासणी 3,55,000 आढळले असून संबंधितांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवरती आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी तसेच अवैध रोख रकमेच्या हालचालींवरती आळा घालण्यासाठी स्थिर सर्वेक्षण पथकामार्फत शहराच्या प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवरती सातत्याने वाहनाची तपासणी करण्यात येत आहे. याच अनुषंगाने दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी महापालिकेच्या पथक क्रमांक 8 मार्फत गोलवाडी रोड परिसरात सकाळी 8 ते दुपारी 4 या कालावधीत तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान सकाळी सुमारे 11:05 मारुती एक्सप्रेसो गाडी क्रमांक MHFP 3422 ही वाहन तपासणीसाठी थांबवण्यात आली. सदर वाहनाची तपासणी करत असताना वाहन चालक मधुकर सीताराम पवार यांच्या ताब्यातील वाहनाच्या डॅशबोर्डमध्ये 500 रुपयांच्या एकूण 710 नोटा आढळून आल्या. या नोटांची एकूण रक्कम 3,55,000 रुपये इतकी असून सदर रोकडबाबत समाधानकारक स्पष्टीकरण सादर करण्यात आलं नाहीये. निवडणूक काळात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम बाळगणं हे आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन ठरत असल्याने सदर रक्कम जप्त करण्यात आली असून ती पुढील योग्य कायदेशीर कारवाईसाठी निवडणूक निर्णय अधिकारी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्याकडे अधिकृतपणे जमा करण्यात आली आहे. ही कारवाई पथक प्रमुख सचिन गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली आहे. यामध्ये सहाय्यक पथक प्रमुख मनोज चव्हाण, पोलीस कर्मचारी LB इथापे तसेच PB दायमा तसेच व्हिडिओग्राफर नयन मगर यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. सविता सोनवणे, आचारसंहिता कक्ष प्रमुख जावेद काझी, रोहित मिसाळ, प्रभाकर गोदे यांनी वेळेवरती घटनास्थळात दाखल होऊन कारवाई पूर्ण केली. महापालिका प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रिया निर्भीड, पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांच्या समन्वयाने कडक उपाययोजना राबवण्यात येत असून अवैध रोकड, प्रलोभने व आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कठोर कारवाई केली जाणार आहे. अशा तपासणी मोहिमा पुढील काळातही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचं प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आलंय. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज. नमस्कार. पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर व आयुक्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचे करून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासनाच्या आदेश व माननीय न्यायालयाने पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करण्यास प्रतिबंध केला आहे. जो कोणी नायलॉन मांजाचा वापर करेल, तसेच खरेदी व विक्री करेल, स्वतःजवळ बाळगेल, वाहतूक करेल, अशा संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणीही नागरिक नमूद सूचनांचे उल्लंघन करताना आढळून आल्यास पोलीस मदत क्रमांक 112, पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक 024 0224 0500 अथवा स्थानिक पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा. लहान मुले हे पतंग उडताना नायलॉन मांजाचा वापर करणार नाही याकडे पालकांनी लक्ष द्यावे. धन्यवाद. आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें। ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। हाँ, और सबसे जरूरी, साइबर अपराधियों से एक कदम आगे रहने के लिए आज और अभी I4C
गृह मंत्रालय के ऑफिशियल सोशल मीडिया हैंडल साइबर दोस्त को फॉलो करें, साइबर दोस्त का साथ दें और साइबर अपराध को मात दें। रुको, सोचो और एक्शन लो। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र। विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांचे वार्षिक तपासणी कार्यक्रम अनुषंगाने गोकुळ स्टेडियम पोलीस मुख्यालय येथे सेरोमिनियल परेड अनुषंगाने महानिरीक्षक यांना मानवंदना दिली। डॉक्टर विनयकुमार राठोड पोलीस अधीक्षक यांनी परेड कमांडर म्हणून तर सेकंड इन परेड कमांडर म्हणून अन्नपूर्णा सिंह अपर पोलीस अधीक्षक यांनी सेरेमोनियल परेडचं नेतृत्व करून वीरेंद्र मिश्र पोलीस महानिरीक्षक यांना मानवंदना दिली। या निरीक्षण दरम्यान विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी पोलिसांचे शस्त्र, लाठी, स्कॉट ड्रिल, गार्ड ड्रिल, हातकडी, बागदोर इत्यादी कवायतींचं प्रावीण्य तपासण्यात येऊन स्वयंचलित शस्त्र हाताळण्याचं कौशल्याची पाहणी करून मार्गदर्शन केलं। तसेच उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादर केलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना रिवॉर्ड दिले। तसेच दंगल परिस्थिती हाताळण्यासंबंधीचे व बेकाबू जमावावरती नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने दंगा नियंत्रणाचं प्रात्यक्षिकाचं प्रदर्शन करण्यात आलं। त्याप्रमाणे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या तात्काळ सोडवण्याचे निर्देश दिले। त्याप्रमाणे पोलीस मुख्यालय व पोलीस कर्मचारी यांच्या वसाहतीची पाहणी करून पोलीस कुटुंबाच्या समस्या जाणून घेतल्या। पोलीस अधीक्षक यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता पोलीस कल्याणाच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या विविध योजनांची व उपक्रमांची माहिती घेतली आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागामार्फत कुटुंब नियोजन उपक्रमांतर्गत मोठी झेप घेत 2 महिन्यांच्या अल्प कालावधीत बिनटाक्याच्या दुर्बिणीद्वारे लॅप्रोस्कोपिक पद्धतीने कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांचा 100चा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला आहे। 28 ऑक्टोबर 2025 रोजी महापालिकेच्या सिल्क मिल कॉलनी रुग्णालय येथे लॅप्रोस्कोपिक स्त्री कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचं उद्घाटन करण्यात आलं। त्या अनुषंगाने सिल्क मिल कॉलनी, कैसर कॉलनी, सिल्को या रुग्णालय येथे शिबिर घेऊन 100 महिलांवरती यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आले। तसेच आज दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी सिडको या महापालिका रुग्णालयामध्ये लॅप्रोस्कोपिक स्त्री कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराचं उद्घाटन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं। यावेळी सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर उज्ज्वला भांबरे, डॉक्टर अमरज्योती शिंदे, डॉक्टर बाळकृष्ण राठोडकर, डॉक्टर गोविंद नरवणे, डॉक्टर पंडित शिरसाट, डॉक्टर विजय दौंड, डॉक्टर सूरज जाधवर, डॉक्टर मनोज बजाज, डॉक्टर मेघा जोगदंड, डॉक्टर सुमय्या, डॉक्टर कल्पना राठोड, वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी मनोज पाटील, PHN मीना आडाव, इंचार्ज सिस्टर नंदा बागोल, वर्षा सोनवणे, अश्विनी साळवे, ज्योती तारू, मंगल भालेराव, ज्योती बनकर, वर्षा लोळगे, मनीषा ब्राह्मणे, कौशल गाडे, प्रीती सोनवणे, संगीता ढेपे, योगिता भिसे, आनंद बेंद्रे, अंकिता सदाशिव तसेच सर्व परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ आणि आशा स्वयंसेविका उपस्थित होते। या शिबिरामध्ये 10 महिलांची दुर्बिणीद्वारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली। सर्व शस्त्रक्रिया सुरळीत पार पडल्या। तसेच आतापर्यंत लॅप्रोस्कोपी शिबिराच्या माध्यमातून एकूण 110 महिलांवरती मोफत स्त्री कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आल्या। त्या अनुषंगाने वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी सर्व डॉक्टर्स, इंचार्ज सिस्टर, स्टाफ नर्स, LT, RC, आशा वर्कर, अटेंडंट व सर्व कर्मचाऱ्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। त्यामुळे सर्वांमध्ये कार्य करण्याचा उत्साह अधिक वाढला। यापुढेही महापालिकेच्या 5 रुग्णालयांमधून नियमितपणे लॅप्रोस्कोपिक स्त्री कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरे घेण्यात येणार आहे। या शस्त्रक्रियेमुळे रुग्णांना कमी वेदना, कमी रक्तस्राव, लवकर बरं होणं व अल्प कालावधीत घरी परतण्याचा फायदा मिळत आहे। महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आणि सुदृढ समाजाच्या निर्मितीसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरत असून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे।
प्रभाग 17 मध्ये भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला असून वरद गणेश मंदिराच्या चरणी नतमस्तक होत भव्य पदयात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या पदयात्रेत नेते, कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रभाग क्रमांक 17 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रचाराचा नारळ फोडत जोरदार आणि उत्साहपूर्ण डोर टू डोर पदयात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी 8 वाजता समर्थनगर येथील वरद गणेश मंदिरात विधिवत पूजन करून गणरायाचे आशीर्वाद घेत या प्रचार मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या पदयात्रेत भाजपचे प्रभाग क्रमांक 17 मधील अधिकृत उमेदवार माजी नगरसेवक अनिल मकरिये, समीर राजूरकर, कीर्ती शिंदे आणि सीमा साळवे यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी जोशात सहभाग घेतला. समर्थनगर येथून सुरू झालेली ही पदयात्रा मिल कॉर्नर, कोतवालपुरा, भोईवाडा मार्गे पुढे जात गंगापुत्र कॉलनीतील तुळजाभवानी मंदिरात समाप्त झाली. या पदयात्रेदरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उमेदवारांचं स्वागत केलं. अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण करत शुभेच्छा दिल्या. जय श्रीरामच्या जय घोषांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. पदयात्रेत सहभागी उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधत स्थानिक समस्या जाणून घेतल्या आणि विकासाच्या मुद्द्यावरती भाजपची भूमिका मांडली. या भव्य पदयात्रेत भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध भागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रभाग 17 मध्ये भाजपच्या प्रचाराला मिळालेला हा उत्साह आगामी निवडणुकीत निर्णायक ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. आज संभाजीनगर प्रभाग 17 मधून वरद गणेश इथून रॅलीची सुरुवात झालेली आहे. आम्ही चारही उमेदवार बरोबर आहे. हनुमानजीचे दर्शन घेतलं आणि रॅलीला सुरुवात केली. आज काय नेमकं कुठे कुठे आणि कसा तुमचा हे राहणार काय नागरिकांना सुरुवात केली आम्ही वरद गणेश, वरद मुथियान, भुईवाडा, मिल कॉर्नर, पार्टीपुरा, नागेश्वरवाडी. आता मी 17 नंबरच्या या प्रभागाचा विकास करण्यासाठी चारही उमेदवार हे कटिबद्ध राहतील आणि या प्रभागामध्ये असलेल्या पाण्यापासून ड्रेनेजपर्यंतच्या आणि रस्त्यापर्यंतच्या आणि काही टवाळखोर मुलांच्या या सगळ्या समस्यांना दूर करण्यासाठी आम्ही चौघही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे कटिबद्ध आहोत. लोकांचा प्रतिसाद लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे, कारण भारतीय जनता पार्टी हे विकासाचा दृष्टिकोन म्हणून आहे, तर जनतेचा प्रतिसाद अतिउत्तम आहे. येणाऱ्या 15 तारखेला चारही कमळाचे बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजयी करा. शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमाअंतर्गत NCSL निपा नवी दिल्ली यांच्या सूचनांनुसार मिपा म्हणजेच SLA संस्थेमार्फत सन 2019 ते 25 या कालावधीत विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सदर उपक्रमांची माहिती NCSL निपा नवी दिल्ली यांच्या राष्ट्रीय पोर्टलमधील स्कूल लीडरशिप अकॅडमी महाराष्ट्राच्या वेबपेजवरती प्रकाशित करण्यात आली आहे. निपा नवी दिल्ली येथील राष्ट्रीय शालेय नेतृत्व केंद्राने शालेय नेतृत्व अकादमी स्थापन केले आहेत, जेथे शालेय नेतृत्व क्षेत्राशी संबंधित विविध कामकाज केले जातात. इंटरस्टेट शेअरिंग ऑफ प्रॅक्टिसेस या उपक्रमानुसार इंटर SLA सेमिनार ऑन स्कूल लीडरशिप डेव्हलपमेंट या 3 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन दिनांक 2 ते 4 जानेवारी 2026 या कालावधीत पेस सेंटर, नांद्राबाद तालुका, खुलताबाद येथे आयोजित करण्यात आलं. सदर राष्ट्रीय सेमिनारचा उद्घाटन सोहळा दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता संपन्न झाला. त्यामध्ये प्रथम महापालिका छत्रपती संभाजीनगरच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी सिम्फनी बँड अंतर्गत राज्यगीत वाद्यासह सादर केला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालं. प्रमुख अतिथी म्हणून निपा नवी दिल्लीच्या कुलगुरू डॉक्टर शशिकला बंजारी उपस्थित होत्या. तसेच कृष्णकुमार पाटील, शिक्षण संचालक योजना, तसेच अनिल साबळे, विभागीय अध्यक्ष, विभागीय शिक्षण मंडळ छत्रपती संभाजीनगर, भावना राजनोर, उपसंचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई, कैलास दातखेळ, शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर, डॉक्टर शैलजा दराडे, उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर, त्यासोबतच डॉक्टर RD कांबळे, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर, डॉक्टर योगेश सोनवणे, OSD मंत्री महोदय, शालेय शिक्षण विभाग, डॉक्टर चारुस्मिता मलिक, सहाय्यक प्राध्यापक NCSL निपा नवी दिल्ली यांची उपस्थिती होती. तसेच छत्रपती संभाजीनगर शालेय शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी व शिक्षणप्रेमी यांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचं प्रास्ताविक मिपा संस्थेचे संचालक प्रकाश मुकुंद यांनी केला. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील मुख्याध्यापक तसेच मध्य प्रदेश, गोवा, राजस्थान येथील मुख्याध्यापक व नोडल अधिकारी, महाराष्ट्रातील उच्च शिक्षण विभागातील संशोधक व प्राध्यापक यांची सादरीकरणे व शोधनिबंध सादर होणार असून
ज्यातून राज्य व आंतरराज्य परस्पर संबंध दृढ होणार आहेत असं विमोचन केलं. त्यानंतर डॉक्टर चारुस्मिता मलिक, सहाय्यक प्राध्यापक NCSL निपा नवी दिल्ली यांनी शालेय नेतृत्वाचे पैलू या विषयावरती संवाद साधला. की नोट ॲड्रेसेस अंतर्गत निपा नवी दिल्लीच्या कुलगुरू शशिकला वंजारी यांनी भारतीय ज्ञान परंपरा, विद्यालय नेतृत्व की संभावना या विषयावरती विविध उदाहरणांसह राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या विस्तृत विवेचन केला. त्यानंतर कृष्णकुमार पाटील, शिक्षण संचालक योजना पुणे यांनी शालेय शिक्षणात योजना कार्यालयामार्फत विविध योजना व त्यात मुख्याध्यापकांची भूमिका यावरती मार्गदर्शन केला. त्यानंतर मिपा संस्थेच्या वेबसाईटचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं व आभार प्रदर्शनाचं उद्घाटन आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. अंबादास दानवे यांच्या टीकेला मंत्री संजय शिरसाट यांच्या टीकेनेच प्रत्युत्तर. तर खोक्यावरती विकणारे लोक माझ्यावरती बोट दाखवत गुवाहाटीला कशासाठी गेले होते असं म्हणत इम्तियाज जलील यांचा मंत्री शिरसाटांवरती हल्लाबोल. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.